ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही कंपनी भारतात व्यापार करण्यासाठी म्हणून आली आणि तिनं भारताला हळूहळू गिळंकृत करायला सुरुवात केली। या कंपनीसोबत फ्रेंच, डच, पोर्तुगीज हे देखील व्यापारासाठी भारतामध्ये आले होते। भारताच्या काही भूभागावरती फ्रेंचांचा, डचांचा आणि पोर्तुगीजांचाही ताबा होता। हळूहळू ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं या सगळ्यांना बाहेर काढलं आणि भारत ही बाजारपेठ म्हणून जवळपास ताब्यात घेतली। इसवी सन 1818 पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं बाजारपेठेसोबतच भारतावर राज्य करायला देखील सुरुवात केली आणि कंपनी सरकार म्हणून ते गणले जाऊ लागले। ईस्ट इंडिया कंपनीचा जवळपास हा सगळा कारभार 1857च्या उठावापर्यंत कायम होता। त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपली आणि तो सगळा भारत एक वसाहत म्हणून ताब्यात गेला, तो इंग्लंडच्या राणीच्या। म्हणजे भारत आता इंग्लंडच्या राणीचं राज्य झालेला होता। ईस्ट इंडिया कंपनी काय किंवा इंग्लंड सरकार काय, राणीचं सरकार काय, या सगळ्यांनी मिळून भारताला मनसोक्तपणे लुटलं। आता लुटलं, लुबाडलं, राज्य ताब्यात घेतली, हे सगळं इतिहास म्हणून आपण बघतो। पण हे सगळं करत असताना, भारताला आपल्या अंकित घेत असताना, युनियन जॅकच्या खाली घेत असताना, एकच झेंडा अख्ख्या भारतावर लावलेला असताना एक गोष्ट ब्रिटिश शासकांनी केलेली होती, ती म्हणजे इथल्या लोकांना तोडा, फोडा आणि राज्य करा अशी पद्धत अवलंबलेली होती। इथल्या लोकांना तोडायचं असेल, फोडायचं असेल तर एकमेकांच्या विरोधात उभं केलं पाहिजे आणि एकमेकांच्या विरोधात उभं केल्यावरच यांची शक्ती कमी होते हे ब्रिटिशांनी उत्तम पद्धतीनं जाणलं होतं। बरं, तोडण्यासाठीची माध्यमं ब्रिटिशांनी कोणती वापरली होती तर अनेक राज्यांना, अनेक लोकांना त्यांच्या अस्मितांची ओळख करून देत इतरांच्या अस्मिता तुमच्यावर अन्याय करणाऱ्या कशा आहेत हे पटवून दिलं होतं। आता याच पटवून देण्यामुळं अनेक वाद भारतामध्ये निर्माण झाले। एवढंच नाही तर भारताच्या इतिहासाला बदलण्याचं काम देखील ब्रिटिश राज्यकर्त्यांनी केलं। त्यांना हवा तशा पद्धतीनं, हव्या तशा स्वरूपामध्ये तो इतिहास मांडला गेला। अर्थात स्थानिक भाषांमध्ये ही सगळी माहिती अवेलेबल असल्यामुळं ब्रिटिशांनी ती इंग्रजीत भाषांतरित केली आणि इंग्रजीत भाषांतरित करताना त्यांना हव्या तशा पद्धतीनं केली। म्हणजे जर हिंदू संस्कृती असेल तर ती संस्कृतमध्ये असेल, बौद्ध संस्कृती असेल तर ती पालीमध्ये असेल, जैनांची भाषा वेगळी असेल किंवा प्रांतनिहाय वेगवेगळी भाषा आपल्याकडे असल्यामुळं मल्याळम, तेलुगू, मराठी, गुजराती, ओरिया, हिंदी अशा वेगवेगळ्या भाषा आपल्याकडे बोलल्या जात होत्या आणि त्या भाषेतला संदर्भ हा त्या भाषेतल्या ग्रंथांमध्ये उपलब्ध होता। सोय म्हणून ब्रिटिशांनी याला इंग्रजीत अनुवादित केलं आणि ते करताना त्यांना सोयीचं होईल अशा स्वरूपामध्ये ते मांडलं। ब्रिटिशांनी जगाला इंग्रजीतलं भारताविषयीचं जे ज्ञान दिलं, जी माहिती दिली, जो इतिहास सांगितला, तो ब्रिटिशांना अनुकूल होईल, त्यांच्या राजकारणाला, त्यांच्या राज्यपद्धतीला अनुकूल होईल अशाच पद्धतीनं तो सगळा इतिहास जगाच्या समोर मांडला। आता पुढे भारतातले जे म्हणून काही अभ्यासक, आपल्याच संस्कृतीचे, आपल्याच पुरातन विषयाचे जे म्हणून काही पुढे आले, स्वाभाविकपणे त्यांनी ब्रिटिशांनी केलेल्या भाषांतराचा आधार घेऊन अभ्यासाला सुरुवात केली। फार अपवादाने कमी लोकांनी भारतीय भाषेतल्या ग्रंथांचा अभ्यास करून त्यावरती मत मांडलेलं आहे आणि ज्यांनी भारतीय भाषातल्या मूळ ग्रंथांचा अभ्यास केला आहे त्यांच्या अभ्यासाला तटस्थ न मानता पक्षपाती समजण्याचं काम देखील ब्रिटिशांनीच या देशामध्ये रुजवलं। ब्रिटिशांची राजनीती साधी सरळ होती की या देशातला इतिहास, या देशातले पौराणिक दाखले या सगळ्यांना त्यांना अनुकूल होईल अशा पद्धतीनं आणि या देशामधल्या जाती धर्मांच्यामध्ये मतभेद होतील अशा पद्धतीनं मांडायचं। त्यामुळं हा देश म्हणून कधी एकसंघ होणार नाही, तर तो आपल्या धर्माच्या अस्मिता, आपल्या जातीच्या अस्मिता, आपल्या प्रांताच्या अस्मिता कुरवाळत राहील। ब्रिटिशांची हेच खरं तंत्र होतं, हीच खरी राज्यपद्धती होती। पुढे 1857 नंतर ब्रिटिशांच्या राणीनं ताब्यात घेतलेलं राज्य 1947ला स्वतंत्र झालं, पण ब्रिटिशांची नीती मात्र त्यांनी निर्माण केलेल्या संदर्भ ग्रंथांमुळे कायम राहिली। आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी गेली आणि जगभरामध्ये ब्रिटिशांचीच एक कंपनी आता हल्लकल्लोळ माजवू लागली आहे आणि ती आहे ब्रिटिश ब्रॉडकास्ट कॉर्पोरेशन, BBC।
जगातल्या भिन्न भिन्न भाषांमध्ये BBC आपलं माध्यम चालवते आहे. म्हणजे BBC-कडे टेलिव्हिजन आहे, BBC-कडं OTT प्लॅटफॉर्म आहे, BBC-कडे वेबसाईट आहे, BBC-कडे यूट्यूब आहे, सगळं काही. ज्या आधुनिक काळामधला माध्यमं ज्याकडं तरुणाई आकृष्ट होते अशी सगळी माध्यमं BBC-नी आपल्या अंडर चालवायला घेतलेली आहेत. आता होतं काय की याच BBC-च्या माध्यमांमधून भारतीय इतिहासकारांना ब्रिटिशांनी सांगितलेला इतिहासाचा पाठपुरावा करायला लावून, त्याचा अभ्यास करायला लावून, त्यापेक्षा पडवून त्याच मंडळींच्याकडून अशा काही स्टोरी करून घेतल्या जातात ज्या पुन्हा त्याच अस्मितेला जागं करतील. आता बघा की भारतामध्ये औरंगजेबाची एक छत्री सत्ता होती. मुघल, दिल्ली दरबारी असलेले मुघल, म्हणजे दिल्लीचा दरबार चालवणारे मुघल, त्यांचा मोठा सम्राट म्हणजे औरंगजेब, ज्यानं दीर्घकाळ मुघल साम्राज्याचा प्रमुख म्हणून भारतावरती राज्य केलं. या औरंगजेबाच्या विरोधामध्ये छोट्या छोट्या राज्यांनी लढा दिलेला आहे. म्हणजे आता महाराष्ट्राचा विचार केला तर छत्रपती शिवरायांनी मुघलांच्या विरोधामध्ये मोठी लढाई दिलेली आहे. एवढंच नाही तर मुघलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही यांच्याशी लढत छोटेखानी का होईना आपलं साम्राज्य भारतामध्ये एक स्वराज्य म्हणून उभं केलेलं होतं. तिकडे राजस्थानामध्ये अनेक योद्धे होते. तसे योद्धे उत्तर भारतामध्ये होते, तसे योद्धे दक्षिण भारतामध्ये होते, ज्यांनी औरंगजेबाच्या जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये, मी हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये लढाई दिलेली आहे. पण औरंगजेब कसा स्वावलंबी होता, तो कसा शाकाहारी होता, तो कसा सहिष्णू होता, अशा स्वरूपाच्या कथा पसरवल्या जातात. औरंगजेब एक व्यक्ती म्हणून कसा असेल यावर अभ्यास नक्कीच करता येईल. पण औरंगजेब एक शासक म्हणून, एक राज्यकर्ता म्हणून तो जुलमी होता आणि तो इथल्या लोकांवरती अन्याय करायचा, हे देखील सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. असं असताना देखील औरंगजेबाची प्रतिमा उत्तम उदात्त करण्याचं काम इथे चाललं आहे आणि ते काम BBC सारखं माध्यम करतं आहे. आता माझ्या या दाव्याला मी काही तुम्हाला BBCच्या बातम्यांचे स्क्रीनशॉट दाखवणार आहे, ते तुम्ही बघा. पहिल्यांदा तुम्ही बघताय औरंगजेबाविषयीच्या बातम्या, ज्याच्यामध्ये पहिल्यांदाच लिहिलं आहे की अमेरिकन इतिहासकारांचा दावा आहे की औरंगजेब बादशाह हा सहिष्णू होता. आता सहिष्णू होता म्हणजे काय, तर तो अन्य धर्मांचा आदर करायचा. आमच्याकडं औरंगजेबानी अनेक मंदिरं पाडल्याचा अनुभव आहे. थेट औरंगजेबानी पाडलीत किंवा औरंगजेबाच्या आलेल्या सरदारांनी पाडलीत. औरंगजेबानी इथल्या लोकांवरती नाना तऱ्हेचे कर लादले होते, मंदिरांचा विध्वंस केला होता आणि लोकांना धर्म बदलण्यासाठी, परावर्तित करण्यासाठी बाध्य केलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयात सुद्धा अशा स्वरूपाच्या कथा, अशा स्वरूपाचा इतिहास आम्ही मांडलेला आहे. पण ब्रिटिश राज्यकर्त्यांनी पढवलेली व्यक्ती छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास किंवा धर्मांतराचा केलेला आग्रह हा खोटा होता असा दावा करतात. आता जरा दुसरी बातमी आपण बघूया की त्यात औरंगजेबाच्या अधुऱ्या प्रेमाची कथा अशा स्वरूपाची ही एक बातमी BBCने दिलेली आहे. यात काय म्हणायचं आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल तुम्ही या बातम्या वाचाल तर. म्हणून औरंगजेबानं शाकाहारी जेवण घ्यायला सुरुवात केली, ही अजून एक बातमी आहे. ज्यात औरंगजेब शाकाहारी कसा होता, तो मांसाहार कसा करत नव्हता, त्याला कसं आवडत होतं, या स्वरूपाच्या बातम्या आहेत. म्हणजे औरंगजेब हा अत्यंत उत्तम प्रशासक होता, उत्तम राजा होता, तो सहिष्णू होता, तो मुस्लिम, कट्टर मुस्लिम नव्हता, त्यानं अन्याय केलेलेच नाहीत. हे वारंवार आताच्या घडीला, म्हणजे आता 4 दशकं पूर्ण होतील औरंगजेबाला, त्या 4 दशकाच्या नंतर BBCला हा इतिहास आणि ही माहिती पुन्हा पुन्हा का द्यावी वाटते हा प्रश्न पडतोय. बरं, औरंगजेबाचा विषय आपण सोडून देऊ. आता तुम्ही आणखी एक बातमी बघणार आहात ज्यात तुम्हाला दिसेल की ताजमहाल परदेशी मुघलांचा, मग मौर्य स्वदेशी कसे. आता देशातल्या मौर्यांना ते स्वदेशी नाहीत असं दाखवण्याचा प्रयत्न BBC का करताय. आता ही तर बातमी अजून जरा धक्कादायक आहे. पद्मावती वादामध्ये खरा अन्याय तर अलाउद्दीन खिलजीवर झाला. काय करायचंय BBC तुम्हाला. पद्मावती, राणी पद्मावतीच्या सौंदर्याचं कौतुक सगळ्यांनीच केलं, म्हणजे फक्त सौंदर्याचंच कौतुक केलं, तिच्या पराक्रमाचं, तिच्या शौर्याचं कौतुक कुणी करत नाही. पण पद्मावतीचा इतिहास मांडताना
अलाउद्दीन खिल्जीवर इतिहास झाला अशी बातमी BBC करतं आणि तिचे लेखक दिलनवाज पाशा असतात. दिलनवाज पाशांना काय सांगायचंय? पद्मावतीच्या विषयामध्ये कधीच अलाउद्दीन खिल्जी हा वाईट वागलेला नव्हता, त्याला पद्मावती आवडलेली नव्हती, त्यानं काही मागणी केलेली नव्हती, असं काही तुम्हाला म्हणायचं आहे का? अहो, जोहर झाला तो तुम्ही कसा विसरता? या सगळ्या विषयामध्ये BBCला ठरवून, अगदी ठरवून, या देशातल्या स्वातंत्र्य लढ्याविषयी किंवा बलिदानाविषयी किंवा मुघलांनी परदेशी आक्रमकांनी केलेल्या अन्यायाविषयी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे, शंका निर्माण करायची आहे आणि त्यांच्याविषयीची एक आस्था निर्माण करायची आहे. एक. नंबर 2, हे सगळे आक्रमक त्या काळामध्ये मुसलमान होते आणि मुस्लिमांच्या मनामध्ये ते आक्रमक चांगले होते, भारतीयांनी आपला इतिहास बदलला अशा स्वरूपाची भूमिका त्यांच्या मनात भरायची आहे का? हा देखील प्रश्न पडतो. केवळ एवढ्यावरच नाही तर अनेक गोष्टी अशा आहेत. तुम्हाला आणखी एक दिसेल चित्र, ज्या चित्रामध्ये पद्मावत राजपूत खरंच शूरवीर होते का? काय प्रश्न आहे? आणि हे लिहितात हरबंस मुखिया. राजपूत खरंच शूरवीर होते का असा प्रश्न विचारू तरी कसा शकता? ज्या राजपुतांनी आपल्या शौर्याचा दाखला दिलाय, ज्या महाराणा प्रतापांनी आपल्या शौर्याचा दाखला दिलाय, एकूणच राजपुतानामधल्या, राजस्थानामधल्या राजपुतांनी आपल्या शौर्याचा प्रचंड मोठा दाखला दिलेला आहे. त्यांच्या कहाण्या आम्ही ऐकत आलेलो आहोत, वाचत आलेलो आहोत, पिढ्यापासून वाचत आलेलो आहोत. त्या राजपुतांनी शौर्यशूर होते का असा प्रश्न विचारून एखादी बातमी प्रकाशित करणं, यात BBCचा हेतू काय? मध्यंतरीच्या काळामध्ये तर BBCनी भारताचा नकाशाच बदलून टाकला होता. म्हणजे काश्मीर पाकिस्तानाकडे देऊन टाकलं होतं, उडवलं होतं ते. हे सगळ्यांनी बुंबाबूम केल्यावर मग नकाशा बदलला. म्हणजे तो नकाशा त्यावेळेचा स्क्रीनशॉट आजही उपलब्ध आहे. तो दाखवत यासाठी नाही की ते करू नये, आपल्याच खंडविच्छिन्न देशाचे तुकडे बघायला बरं वाटत नाही. BBCला करायचंय काय? सोपं गणित आहे. जे ईस्ट इंडिया कंपनीने त्या काळामध्ये, म्हणजे साधारणतः 200-250-300 वर्षापूर्वी येऊन भारतामध्ये केलं, तेच ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनीला करायचं आहे. त्यावेळी ब्रिटिश मसाले आणि सोन्यासाठी आले होते आणि चहा देऊन गेले. यावेळेला ब्रिटिश फक्त बिस्किट देऊन जात आहेत, तेही वादाचं. आमच्यामध्ये वाद लावला, मुसलमानांच्यामध्ये, हिंदूंच्यामध्ये, बौद्धांच्यामध्ये, जैनांच्यामध्ये, राजपुतांच्यामध्ये, हिंदूंच्या वेगवेगळ्या जातींच्यामध्ये वाद निर्माण करून टाकला की हे आपसात लढत राहतात आणि यांचा अजेंडा चालवायला हे मोकळे होतात. हे साधं सरळ गणित आहे. आणि त्यासाठीच भारतीय लोकांना घेऊन BBC म्हणजे ब्रिटिश ब्रॉडकास्ट कॉर्पोरेशन ही कंपनी काम करते आहे. दुर्दैवानं BBCमध्ये काम करणारी सगळी आपल्याच देशातली आणि BBC मराठीत काम करणारी आपल्याच भागातली मंडळी आहेत. उत्तम पगारापोटी BBCचा अजेंडा त्यांच्याही लक्षात येतोय की नाही हे समजायला मार्ग नाही. पण BBC अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं आपला अजेंडा राबवते आहे. या अजेंड्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मी लिंक मुद्दाम देत नाही आहे, कारण लिंक दिल्यावर लोक त्यावर क्लिक करून वाचतील आणि त्या माझ्या व्हिडिओच्या निमित्तानं अजून एक 400-500 व्हिजिट्स मला BBCला द्यायच्या नाही आहेत. म्हणून मी फक्त स्क्रीनशॉट देतोय. BBC पासून सावध राहण्याची वेळ आलेली आहेच आहे. पण BBCला देखील आता देशात बातम्या प्रकाशित करताना निर्बंध लावण्याची आवश्यकता आलेली आहे. BBCचा हा अजेंडा ओळखला नाही तर BBC या देशात नवी ईस्ट इंडिया कंपनी ठरेल आणि पुन्हा एकदा राणीचं राज्य यायला ते वातावरण निर्मिती करू लागतील. हे धोरण लक्षात घ्या आणि BBC पासून सावध राहा.